एक स्त्री जेव्हा जन्म घेते तेव्हा ती फक्त व्यक्ती नसते, ती एक स्वप्न असते. पण कित्येक शतकं त्या स्वप्नाला कायद्यांची भिंत होती. आज आपण पाहणार आहोत त्या भिंती कशा पडल्या, एक एक कायद्याने, एक एक लढ्याने. भारतातील महिला सक्षमीकरणाची कायदेशीर वाटचाल 1829 पासून ते आजपर्यंत. वसाहतकालीन सुधारणा. त्या काळामध्ये सती प्रथा होती. पतीच्या मृत्यूनंतर पत्नीला चितेवर जाळले जाई, हे अनन्वित कौर्य होते. पण एका माणसाने आवाज उठवला, ते म्हणजे राजाराम मोहन रॉय. त्यांच्या अथक प्रयत्नांनी ब्रिटिश सरकारने 1829 मध्ये सतीबंदी कायदा पास केला. हा भारतातील महिला सुधारणांचा पहिला ऐतिहासिक क्षण बनला. पुढे 1856 मध्ये पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या प्रयत्नांनी हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा आला. आता विधवांना पुन्हा संसार थाटण्याचा कायदेशीर हक्क मिळाला. 1872 मध्ये स्पेशल मॅरेज ॲक्ट आला. यामध्ये जातीपलीकडे, धर्मापलीकडे विवाह करण्याची कायदेशीर मुभा देण्यात आली. आणि 1929 म्हणजे शारदा ॲक्ट. शारदा ॲक्टमध्ये बालविवाहावर बंदी घालणारा कायदा आला, ज्यामुळे मुलींचे बालपण वाचवण्याची सुरुवात करण्यात आली. पण बहुतांशी कायदे पेपरवरती होते, कारण या वेळेमध्ये वसाहतवादी सुधारणा करण्यात येत होता. त्यानंतर सुरुवात झाली स्वातंत्र्यानंतरची नवी पहाट. 1950 भारत स्वतंत्र झाला होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना लागू झाली होती. अनुच्छेद 14 कायद्यापुढे सर्व समान. अनुच्छेद 15 लिंगभेदावर आधारित भेदभावास बंदी. आणि अनुच्छेद 21 सन्मानाने जगण्याचा मूलभूत अधिकार देण्यात आला. राज्यघटना म्हणजे महिलांसाठी एका नव्या युगाचा जन्म होता. 1955 मध्ये देखील हिंदू विवाह कायदा आला. आता स्त्रीला घटस्फोट मागण्याचा कायदेशीर अधिकार देण्यात आला. तसेच 1956 मध्ये हिंदू उत्तराधिकार कायदा आला. त्यामध्ये मालमत्तेवर महिलांचा हक्क, पण तरी देखील त्याला एक मर्यादा होती. वडिलोपार्जित संपत्तीमध्ये मुलीचा कोणताही हिस्सा या कायद्यामध्ये नव्हता. तो संघर्ष पुढे तसाच चालू राहिला. परंतु 1961 मध्ये हुंडाबंदी कायदा आला. हुंड्यासाठी होणारा छळ, वधूहत्या यावर आळा घालण्याचा कायदेशीर प्रयत्न करण्यात आला. 1970 नंतर आधुनिक संघर्षाला सुरुवात झाली. त्यामध्ये 1976 मध्ये समान वेतन कायदा आला. एकाच कामासाठी स्त्री पुरुषाला वेगवेगळे वेतन हे कायद्याने चुकीचे ठरवण्यात आले. तसेच 1983 मध्ये IPC कलम 498A यानुसार पतीकडून होणाऱ्या क्रूरतेला, हुंड्यासाठी केल्या जाणाऱ्या छळाला गुन्ह्याचा दर्जा देण्यात आला. त्यामुळे महिला आत्मविश्वासी बनल्या. सर्वात महत्त्वाचे पाऊल म्हणजे 1992 मध्ये 73 आणि 74वी घटना दुरुस्ती, म्हणजेच पंचायत राज आणि नगरपालिका यामध्ये महिलांसाठी 33% आरक्षण. आणि त्याचा परिणाम म्हणून गावागावामध्ये महिला सरपंच व नगरसेविका तसेच ग्रामीण राजकीय पातळीवरती महिलांचा दर्जा उंचवला गेला. 1997 यामध्ये भौरी देवी यांच्यावर झालेल्या अत्याचारानंतर सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिला. तो म्हणजे 1997च्या विशाखा मार्गदर्शक तत्त्वे. यामध्ये कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ हा गुन्हा मानण्यात आला आणि हे स्पष्टपणे पहिल्यांदा कायद्यामध्ये मांडण्यात आले. अशा कायद्याने महिलांमध्ये सक्षमीकरण होत गेले. तर 21व्या शतकातील बदल. 2005 मध्ये घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा लावण्यात आला. आता 4 भिंतींच्या आतमध्ये होणारे मारहाण किंवा मानसिक छळ यावर कायदेशीर उपाय मिळाला. महिलांचा आत्मविश्वास वाढला. त्याच वर्षी हिंदू उत्तराधिकार कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली. मुलींनाही वडिलोपार्जित संपत्तीमध्ये मुलाइतकाच हक्क कायदेशीर देण्यात आला. हा न्यायाचा एक सर्वात मोठा विजय मानण्यात येतो. 1956च्या कायद्यापासून ही गोष्ट प्रलंबित होती.
2012 दिल्लीमध्ये घडलेली भयंकर घटना ज्याने संपूर्ण भारत हादरला, निर्भया हत्याकांड. आणि यातूनच जन्म झाला 2013च्या लैंगिक अत्याचाराविरोधी कठोर कायद्याचा. यामध्ये बलात्काराची व्याख्या विस्तारित करण्यात आली, यासाठी कठोर शिक्षा तयार करण्यात आली आणि पॉश ॲक्ट तयार करण्यात आला. कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ निवारण्याची एक यंत्रणा उभी करण्यात आली. त्यानंतर 2019मध्ये तिहेरी तलाक बंदी करण्यात आली. तलाक 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 म्हणून क्षणात उद्ध्वस्त होणाऱ्या आयुष्यांना संरक्षण मिळाले. यातून गरीब महिलांना न्याय मिळाला. तसेच 2023मध्ये नारी शक्ती वंदन विधेयक मांडण्यात आले. संसद आणि विधानसभामध्ये महिलांसाठी 33% आरक्षण ही भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी राजकीय सुधारणा आहे. परंतु अजून हे विधेयक अद्याप संसदेमध्ये पारित झालेले नाही. यासाठी कदाचित अजून काही वेळ लागू शकतो. पण हे विधेयक म्हणजे भारताच्या महिलांच्या इतिहासातील सर्वात मोठे पाऊल आहे. 1829 ते 2023 जवळपास 200 वर्षाची वाटचाल ही इतकी सोपी नाही आहे. प्रत्येक कायद्यामागे एक लढा होता, प्रत्येक लढ्यामागे एक वेदना होती आणि प्रत्येक वेदनेमागे एक स्वप्न होते, ते सन्मानाने जगण्याचे. आजही काम संपलेले नाही. कायदे आहेत, पण त्यांची अंमलबजावणी देखील हवी, जागृती हवी, समाज परिवर्तन हवे. कारण खऱ्या सक्षमीकरणाची सुरुवात होते जेव्हा कायदा फक्त कागदावरच नाही तर प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक मनामध्ये जिवंत होतो. आणि यातून खरं भारतीय महिलांचा विकास होईल. यातून भारतीय महिला सक्षमीकरणाकडे एक पाऊल उचलले जाईल. मित्रांनो, व्हिडिओ आपल्याला जर पूर्ण आवडला असेल तर लाईक करा, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत रहा तुमचा चॅनल सह्याद्री MPSC. धन्यवाद.